बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळी आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं. काल मनसेचे अविनाश जाधव यांचे एक स्टेटमेंट माझ्या कानावर पडलं. काल एबीपीचे अक्षय भाटकर प्रतिनिधी, एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर ज्यावेळेस मनसे नेते अविनाश जाधवांकडे पोहोचले, मनसेचे ठाणे जिल्हा किंवा पालघर जिल्हा हे अध्यक्ष आहेत आणि मनसेचे ठाणे विधानसभेचे हे उमेदवार देखील आहेत अविनाश जाधव, आणि पोहोचले कोण? अक्षय भाटकर. आता अक्षय भाटकर हे प्रतिनिधी आहेत एबीपीचे की अक्षय भाटकरांना काही स्टेटमेंट दिली गेलेली आहेत सांगण्यासाठी, तिथे बोलण्यासाठी? एबीपीचे अक्षय भाटकर नेमकं काय म्हणाले माहितीये का? बघा बरं का, हे पत्रकार कधी कधी कोत्या मनाचं दर्शन घडवतात. पत्रकार असतात पण कोत्या मनाचं दर्शन मात्र चांगलंच घडवतात. एबीपीचे ठाणे प्रतिनिधी अक्षय भाटकर काय म्हणाले? ते म्हणतायत महाविकास आघाडीचा किंवा शिवसेनेचा एकही नेता ठाण्यामध्ये फिरकला नाही. ठाण्यामधून शिवसेनेचे 3 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, मग ठाण्यामध्ये यांचे नेते का येत नाहीत? हा प्रश्न एबीपीच्या अक्षय भाटकरांनी विचारला कुणाला? तर मनसेच्या अविनाश जाधवांना. हा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता तर हा प्रश्न शिवसेनेच्या उमेदवारांना विचारायचा, महाविकास आघाडीच्या लोकांना विचारायचा. हा प्रश्न तुम्ही विचारला अविनाश जाधवांना. हे ठरवून दिलेले प्रश्न आमच्या लक्षात येत असतील असं जर एबीपीच्या अक्षय भाटकरांना मी एबीपीला म्हणणार नाही, पण एबीपीच्या अक्षय भाटकरांना वाटत असेल तर एवढे राजकारणातले दुधखोळे आम्ही नाही. ठीक आहे, आता अक्षय भाटकरांनी त्यांचं काम केलं म्हणजे मी तुला प्रश्न विचारतो, तू मस्तपैकी उत्तर दे. बघा बरं का, हे प्रश्न कसे सेटल झालेले असतात आणि शिवसैनिकांनो ही सेटलमेंट घडत असते. म्हणजे तुम्हाला अशा अशा प्रकारचा प्रश्न विचार, मी तुला अशा अशा प्रकारचं उत्तर देतो. अक्षय भाटकर तुमच्यासाठी एक मानाचा जय महाराष्ट्र. शेवटचा प्रश्न विचारतो. एकीकडे मोठमोठे नेते म्हणजे राज ठाकरे 2 वेळा आले, एकनाथ शिंदे सहभाग घेतात, जे पी नड्डा येतात, तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून एकही नेता आजपर्यंत प्रचाराला देखील फिरकला नाही. पूर्ण ठाणे शहरातले 3 त्यांचे उमेदवार आहेत, राजन विचारे, केदार दिघे, कोणी नेता फिरकला नाही. काय वाटतं, ठाण्यावरची पकड ठाकरेंची लूज होते? वाटतं की त्यांनी आंदोलन दिलेलं आहे, त्यांनी पराभव मान्य केलेला आहे. सो ठाणेकरांना मी विनंती करेन, जर त्यांच्या नेत्यांनी पराभव मान्य केलेला आहे तर मग हरणाऱ्या मतदाराला तुम्ही कशाला मतदान करताय ना? म्हणजे त्यांच्या नेते जर येत नसतील, जर आज 16 तारीख आली आणि तरी जर त्यांचे नेते येत नसतील तर 100% त्यांनी पराभव स्वीकारलेला आहे. सो त्या शिवसैनिकांना मी सांगेन की हा अविनाश जाधव तुमच्यासाठी उभा राहील, यावेळेला तुम्ही अविनाश जाधवच्या सोबत उभे राहा. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. असो, अक्षय भाटकरला जरा बाजूला घेऊयात. आता मनसेच्या अविनाश जाधवांनी याच्यावर काय स्टेटमेंट दिलं? काय म्हणतात अविनाश जाधव की ह्यांनी पराभव मान्य केलेला आहे. कदाचित तुम्ही पाहिली नसेल कालची सभा, पण कालची सभा खूप चांगली झाली. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यामध्ये येऊन ठाण्याच्या 3ही विधानसभांसाठी एक जोरदार सभा घेतली आणि ठाण्यामध्ये येऊन गद्दारांची काय तासायची ती तासली. त्याचबरोबर मनसेचाही जो घ्यायचा आहे तो समाचार घेतलेला आहे. कदाचित अविनाश जाधव तो पाहतील, त्यांना कळेल. पण अविनाश जाधवांच्या स्टेटमेंटचं उत्तर देणं मात्र मला इथे बंधनकारक वाटतं. काय म्हणतायत? यांनी कदाचित पराभव मान्य केला असेल. हरणाऱ्यांना मतदान का करताय शिवसैनिकांनो? तुम्ही आम्हाला मतदान करा, हे शिवसैनिकांना तुम्ही सांगण्याची गरज नाही आणि शिवसैनिक तुमच्या या भूलथापांना बळी पडणार नाही. याचं एक कारण सांगतो. ठाण्याच्या 3ही मतदारसंघांमध्ये एक मस्तपैकी अंडरकरंट वाहतोय, शिवसेनेचा झंझावात वाहतोय. ठाण्याच्या 3ही मतदारसंघामध्ये कोपरी पाचपाखाडी असेल, ओळा माजीवाडा असेल आणि ठाणे विधानसभेत देखील, जिथून अविनाश जाधव स्वतः उभे आहेत. आता मी येतो अविनाश जाधवांच्या या आरोपाला खोडण्यामध्ये. अविनाश जाधवांना किंवा राज ठाकरेंना काही गोष्टींचा विसर पडला असेल, मी त्या गोष्टींची उजळणी करून देतो. राज ठाकरेंनी अविनाश जाधवांसाठी 2 सभा घेतल्या, तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी एकच सभा घेतली. आपण कसं एकच देतो पण सॉलिड देतो. राज ठाकरेंचा डायलॉग असावा कदाचित, उसने अपन को बहुत मारा लेकिन अपन ने सिर्फ एक ही मारा लेकिन सॉलिड मारा वगैरे, हा राज साहेबांचाच एक डायलॉग आहे. अविनाश जाधवांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही शिवसैनिकांची कामं करणार म्हणतायत, तेही ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आम्हाला मतदान करावं असं म्हणतायत. आधी आपण आपल्या मनसेच्या पदाधिकाऱ्याला, जो आता तुमच्यामध्ये नाहीये, हयातीत नाहीये,
राबोडीच्या जमील शेखला किती न्याय दिला याचं उत्तर द्यायचं। जमील शेखांचा मी तुम्हाला थोडासा परिचय करून देतो। मनसेचे ठाण्याचे पदाधिकारी आहेत, राबोडी क्षेत्रातले आहेत। राबोडी ठाणे विधानसभेचाच एक भाग आहे, ठाणे विधानसभेच्या अंतर्गतच एक क्षेत्र आहे। या जमील शेखांचा क्लस्टरशी संबंध होता, क्लस्टरला विरोध होता। कुठल्या बिल्डरांच्या पायी जमील शेखची हत्या झाली याच्यावर अविनाश जाधवांनी खुलासा करावा। आता याच्यावर स्वतः खुलासा सन्माननीय राज साहेबांनीच केला होता, भर मीडिया समोर केला होता। सन्माननीय राज साहेब शरद पवार साहेबांची भेट घेणार होते, कारण त्यावेळच्या एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसमधलं कोण ह्याच्यामध्ये होतं ज्यांचं नाव स्वतः सन्माननीय राज साहेब ठाकरे घेत आहेत। जरा तुम्हाला ऐकायचंय कुठल्या नेत्याचं, ज्या नेत्याचं नाव घेतलंय त्यांच्यासाठी लोकसभेला कामं झाली, त्या पक्षासाठी लोकसभेला कामं झाली, बिनशर्त पाठिंबे देऊन झाले। अजित पवार गटामधले हे कोण पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला? मला आता सांगा, सन्माननीय राज साहेबांनी जर त्यांचं नाव घेतलेलं आहे, त्या माणसावर किती कारवाई झाली, त्याच्याविषयी आवाज उचलणं का बंद झालं? सन्माननीय राज साहेबांचा हा एकदा व्हिडिओ पहा। सन्माननीय राज साहेब काय म्हणाले होते? मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येबद्दल राज ठाकरेंनी धक्कादायक खुलासा केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी जमीर शेख यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। अत्यंत महत्त्वाची बातमी येते। त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या तपासातून ही बाब उघड झाल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत। नजीब मुल्ला यांच्यावर कारवाई करणं गरजेचं असून या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ते भेट देखील घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। नजीब मुल्लाने 2 लाखांची सुपारी दिली असा आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे। आमच्या पक्षाचा एक पदाधिकारी जमील शेख ज्याची हत्या झाली होती, जे काही प्रेस नोट जी उत्तर प्रदेश लखनौमधनं जी आली स्पेशल टास्क फोर्सची त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नजीब मुल्ला आहेत यांचं नाव त्याच्यामध्ये खुनामध्ये आलेलं आहे। हे नजीब मुल्ला या त्यांचा जो कोण नेता असेल NCPचा, याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे, अरेस्ट होणं गरजेचं आहे आणि त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे। या व्हिडिओमध्ये राज साहेबांनी स्पष्टपणे आरोप केलेले आहेत। भर मीडियावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी काही पुरावे दाखवलेले आहेत। आता अविनाश जाधव ते पाहतील अशी आपण अपेक्षा करूयात। बरं, हा सोडून द्या, हा विषय सोडून द्या। त्यानंतर मी तुम्हाला जमील शेखांची हत्या कशी झाली हे दाखवतो, ठाण्यातल्या गुंडागर्दीचं। ठाण्यामध्ये कशा प्रकारे गुंडागर्दी बोकाळली आहे याचा एक तुम्हाला उत्तम नमुना मी तुम्हाला पुन्हा दाखवतो। कदाचित मागच्या वेळेस मी हा दाखवलेला आहे, पण तरी देखील पुन्हा एकदा पहा नेमकं ठाण्यात काय चालू आहे। मार सेना के नेता की गोली मारकर हत्या की घटना सामने आई है। जानकारी के अनुसार अज्ञात हमलावरों ने मनसे नेता जमील शेख को गोली मारी, जिससे उनकी मौत हो गई। ये पूरी घटना CCTV कैमरे में कैद हो गई है। फिलहाल आरोपी फरार हैं और पुलिस उनकी तलाश कर रही है। ये बड़ी खबर आपको बता दें, और इस पर अधिक जानकारी देने के लिए हमारे सहयोगी अरुणिल हमारे साथ इस वक्त जुड़े। जी अरुणिल, इस पूरी घटना के बारे में हमारे दर्शकों को बताएं। वेल, एक्सट्रीमली शॉकिंग घटना है। हम देखेंगे विजुअल्स में भी तो एक प्रॉपर मार्केट एरिया है, क्राउडेड प्लेस है, बट डिस्पाइट दैट ऐसे दिन दिहाड़े किसी पे गोली मारना इट्स वेरी अनयूजुअल फॉर अ सिटी लाइक मुंबई और ठाणे। यहाँ पे जो जमील शेख ये MNS के वार्ड लेवल के नेता थे। उनसे हम देखेंगे कि कैसे 2 बाइक साइलेंस उनके पीछा कर रहे हैं बाइक पे, एंड देन पर्सन जो पिलियन बैठे हैं वो बाइक पे, वो उनपे जो पिंक कलर का शर्ट पहने हैं, CCTV विजुअल में क्लियरली विजिबल है कि कैसे उनके पीछे से गोली मार देते हैं। एंड क्लस्टरला विरोध करणाऱ्या या जमील शेखला कशा प्रकारे भर रस्त्यामध्ये ठाण्याच्या मार्केटमध्ये मागून कोणतरी येतं, कानफाटावर बंदूक लावतं, गोळी झाडतं आणि निघून जातं। यांची अटक होते, उत्तर प्रदेशातून अटक होते, कुणी सुपाऱ्या दिल्या, सगळं 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 हे राज साहेबांनी काही त्यांचे अंदाज सांगितलेले आहेत। बरं, यावर मनसेकडनं आंदोलन देखील करण्यात आलं बरं का। मनसेच्या आंदोलनामध्ये स्वतः अविनाश जाधव नेमकं काय काय म्हणाले होते हे तुम्हाला ऐकायला पाहिजे।
त्यामध्ये त्यांनी जमील शेखच्या घराला साधं छप्पर देखील नाही, गळकं घरे वगैरे अशा प्रकारचा उल्लेख केला. अविनाशजी जाधव, तुम्हाला जर जमील शेखांविषयी एवढीच तळमळ होती, आत्मीयता होती, तर जमील शेखांबद्दल आपण नेमकं पुढे काय केलं? आज या प्रकरणाला 2 वर्ष झाली. 2 वर्ष, या 2 वर्षानंतर तुम्ही जमील शेखांबद्दल, त्यांच्या मारेकऱ्यांबद्दल, त्यांना ज्यांनी संपवलं त्यांच्याबद्दल नेमकं काय काय केलं? मनसेचा पदाधिकारी आज तुमच्याकडे न्याय मागतोय, तुम्ही काय काय केलं याचा एकदा आम्हाला सांगा, भर मीडियावर येऊन सांगा. एकदा बघा ना अविनाश जाधव काय म्हणाले होते. मी पुन्हा सांगतो, जमीलच्या आमच्या जी मर्डर झालेली आहे ही क्लस्टरमधून झालेली आहे आणि यात फक्त राजकीय नेते नव्हे तर स्थानिक किंवा इथल्या जे ठाणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत यांची देखील चौकशी झाली पाहिजे. कारण जमीलची तशी कोणाशी दुश्मनी नव्हती. जमील हा, तुम्ही जर आज जमीलच्या घरी गेलात तर आजही त्याच्या घराचं छप्पर पडलं आहे. एवढे वर्ष राजकारणात राहिल्याच्या नंतर त्या माणसाने काहीही कमवलं नाही. आज ठाण्यातल्या प्रत्येक नगरसेवकाचा बंगला आहे आणि एक सामाजिक कार्यकर्त्याच्या जर घराचं छप्पर पडलं असेल तर मला असं वाटतंय की हा कार्यकर्ता खूप इमानदार होता आणि इमानदारीने काम करायचा. क्लस्टरच्या बाबतीत, तिथल्या स्थानिक होणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीत तो अतिशय ओरडून तिडकीने बोलायचा आणि सतत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तो तिथल्या स्थानिक लोकांना प्रयत्न करायचा. तसा जमीलचा संबंध हा राबोडीच्या बाहेर कधी आला नाही. त्यामुळे आम्हाला पूर्ण डाऊट आहे की जमीलच्या बाबतीत जे घडलंय ते त्याचं षडयंत्र हे राबोडीतच घडलंय आणि त्याचा ब्रेन देखील राबोडीमध्येच आहे. आज अविनाश जाधव कदाचित या सगळ्यावर काहीही बोलणार नाही. ज्यांना न्याय द्यायचा आहे ठाकरेंच्या शिवसैनिकांना, जे स्वतःच्या मनसेच्या एका हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याला न्याय देऊ शकत नाही, ते आपल्याला उत्तर देत आहेत. आपल्या शिवसैनिकांना सांगतायत की तुम्ही मला मत द्या, तुम्ही पराभव मान्य केलेला आहे. लक्षात घ्या, आधी काय म्हणतात त्याला, हिंदीमधली ती म्हण आहे, पहिले अपने गिरेबान में झाकना होगा. आपण आपल्यामध्ये पहिले झाकून पाहायला पाहिजे की आपल्याकडे पहिलं काय चाललंय. दुसऱ्यांचे मतदार, दुसऱ्यांचं जे कोणी असेल ते नंतर, पहिला आपण आपल्या पदाधिकाऱ्याला किती न्याय दिला याच्याबद्दल 2 शब्द बोला. महाराष्ट्राच्या जनतेला सांगा, ठाण्याच्या जनतेला सांगा, जो तुमचा पदाधिकारी गेला, जीवानिशी गेला, त्याचं काय त्याच्यामध्ये काही होतं का? तो बिचारा सगळ्या समाजासाठी म्हणून लढत होता, त्याची हत्या झाली, पण त्याच्यावर मात्र काहीच नाही. आजही त्याचं कुटुंब त्याच झोपडीत राहतंय, आजही त्याचं कुटुंब त्याच घरामध्ये राहतंय ज्याचं गळकं छप्पर आहे. पण या सगळ्यानंतर काही जण मात्र फ्लॅटमध्ये गेलेले आहेत, काही जण फ्लॅटमध्ये घेतले. बरं, 1, 2, 3 किती फ्लॅट आहेत? अनेक जणांचे ठाण्यामध्ये फ्लॅट वाढले. हे फ्लॅट कसे वाढले? आपल्या पदाधिकाऱ्याला आपण सर्वप्रथम न्याय दिला गेला पाहिजे. हे जर आपल्याला वाटत असेल तर अविनाशजी खरंच या पदाधिकाऱ्याला न्याय द्या. फक्त तोंडाने बोलून चालत नाही, मी 24 तास अवेलेबल राहणार, 24/7 अवेलेबल राहणार, सर्वांची कामं करणार, हे असं तोंडाने बोलून चालत नाही. आपल्या कृतीतून याचं दर्शन घडवून द्यायला हवं होतं. 2 वर्षापूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या होते, त्यानंतर हे सारं प्रकरण रफादफा होतं, ज्याची नोंद सन्माननीय राजसाहेबांनी घेतली. त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी कित्येकांवर आरोप केले, पण यानंतर मात्र तुमच्याकडनं याच्यावर काहीच कारवाई नाही. आपल्या कृतीतून सगळ्यात पहिला आपल्या पदाधिकाऱ्याला न्याय द्या आणि नंतर म्हणजे आपण मात्र कोरडं पाषाण आणि जगासांगे ब्रह्मज्ञान ही गत होऊ देऊ नका. मनसेला महाराष्ट्रातली जनता चांगलं ओळखू नये आणि ठाण्यातली जनता मनसेला विशेष ओळखू नये. काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी बिनशर्त पाठिंबे द्यायचे आणि विधानसभेला आपलं जमलं नाही म्हणून आपण आता वेगळं, आता त्यांच्या विरोधात, पुढे महानगरपालिकांसाठी पुन्हा पाठिंबे येतील, त्यानंतर सरपंचाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा विरोधात जाते. म्हणजे यांचं काही ठरलेलं नाही. आधी आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना न्याय द्या, त्यानंतर शिवसैनिकांना न्याय द्यायचा प्रयत्न करा. हे लक्षात घ्या शिवसैनिकांनो, या गोष्टी आपण देखील बारीक पहा. हे अशा प्रकारचे स्टेटमेंट वापरून तुम्ही लोकांना जे त्यांचं माइंड चेंज करण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्या माइंडमध्ये एक दुहेरी अवस्था आणण्याचा प्रयत्न करताय, तो आम्हाला चांगलाच माहिती आहे. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.